तेच म्हणायचं, कारण की आम्हीच त्यांना मतदान करून तिथं पाठवले म्हणतात, त्यांना आरोप करणं चुकतंय, पण आमची कामं झालेली केलेले. काय वाटतं कोणाची सत्ता येईल? कोणाचं बघू आता काय संमिश्र दोघांचं येणार संमिश्र आहे. तर नगराध्यक्ष कोणाचा येईल? नगराध्यक्ष बघूया काय होते. काढून सगळं सिमेंट रोड व्हावं, गाव सुधारणा व्हावं, चांगलं गावाला पाणी मिळावं, गाव स्वच्छ ठेवावं. तरी नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर प्रत्येक वार्डातून आठवड्यातून एकदा तरी फेरी मारली पाहिजे. त्या पद्धतीने नगरसेवक आपल्याला निवडून आणण्यासाठी पाहिजे. नाहीतर निवडून आले की 5 वर्ष तिकडे असे नको. तर गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत. याच निवडणुकीमध्ये सामान्य नागरिकांचा रोल हा महत्त्वाचा असतो. आज आपण सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गडिंग्लजच्या बाजारपेठेत आलेलो आहोत. पाहूयात गडिंग्लजचे सामान्य नागरिक काय म्हणतात. दादा, काय वाटतं तुम्हाला नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या? अतिशय चांगली बातमी आहे की गडिंग्लज नगरपालिकेच्या इलेक्शन लागले नाही, कारण की 4.5 वर्ष ह्या निवडणुका लांबणीवर होत्या आणि प्रत्येक नागरिकांचे प्रश्न हे प्रलंबित होते. आणि आता नगरपालिका होणार, कुणाची पण सत्ता येऊन दे, पण जे प्रशासन राज होतं ते जाऊन आता आमचे हक्काचे नगरसेवक येणार, ही आम्हाला आनंदाची बातमी. या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी आपली काही कामं केली, तर आपल्याला काही उपयोग झाला आहे? तसं झालेच म्हणायचं, कारण की आम्हीच त्यांना मतदान करून तिथं पाठवले म्हणतात, त्यांना आरोप करणं चुकतंय, पण आमची कामं झालेली आहे. नगरपालिकेच्या सत्तेबद्दल काय वाटते? कोणाची सत्ता येईल? सत्ता असं कुणाची येईल सांगता येत नाही, पण जो प्रभागात चांगलं काम ह्या कोरोनामध्ये आणि ह्या प्रशासन राजमध्ये जो नागरिकांच्या बरोबर राहिला तोच निवडून येणार, एवढं मात्र मला सांगा. आपलं नाव? माझं नाव कौतुक मिल्ला, एक मसाला विक्रेते. धन्यवाद. येणाऱ्या लोकांनी घर पाळायचं बरोबर झालं आहे, कमी करावं गरीब लोकांनी तेवढं त्या नव्हे. आता नगरपालिकेच्या निवडणुका 4 वर्षात प्रलंबित होत्या, काय वाटतं? निवडणूक व्हायला पाहिजे होत्या. आणि सरकार पण चांगलं चाललेलं आहे. सरकार चांगलं चाललेलं आहे, म्हणजे हे सरकार चालू झालेलं आहे बरोबर. म्हणजे नगरसेवक सरकार चांगलं काम सगळं व्यवस्थित चालू आहे. फक्त फळा आणि घटक सगळं स्वच्छ पाहिजे आणि पाणी व्यवस्थित येत नाही. पाणी व्यवस्थित यायला पाहिजे. आमच्या भागात 300 ते 400 लिटर पाणी येतं आहे वॉर्ड नंबर 8मध्ये 11 बरं. आता मागण्या काय तुमच्या शासनाने? मागण्या शासनाकडे घर पडायला लोकांचं कमी करावं, सगळं गरीब लोकांचं बरोबर झालेलं आहे. आणि काय अगोदरच्या राज्यकर्त्यांनी आपल्याबद्दल काय म्हणजे कामं वगैरे केलेत, काय वाटते? कामं केलेले काय वाटते कोणाची सत्ता येईल? कोणाचं बघू आता काय संमिश्र दोघांचं येणार संमिश्र आहे. तर नगराध्यक्ष कोणाचा येईल? नगराध्यक्ष बघूया काय होते. मामा, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, काय वाटते? निवडणूक आता 5-6 वर्ष निवडणूक पुढं आलेल्या होतं, आला ते बरं आहे. त्या गावातील सर्व सामान्याचं लोक सगळं लोक त्या नगरसेवक म्हणा, नगराध्यक्ष म्हणा, त्यांनी चांगल्यापणानं करावं आणि गावात डांबरीकरण ते सिमेंट रोड व्हावं, सगळं डांबरीकरण आहे ते काढून सगळं सिमेंट रोड व्हावं, गाव सुधारणा व्हावं, चांगलं गावाला पाणी मिळावं, गाव स्वच्छ ठेवावं. मामा, आता नगरपालिका निवडणुकीत 2 पॅनल रिंगणात आहेत. एकीकडे राष्ट्रवादी आहे, दुसरीकडे जनता दल मित्र पक्षांची आघाडी आहे. काय वाटतं? काय आता बघूया, आता चालू झाल्यात, आता काय होते बघूया. हां, काय वाटतंय नगराध्यक्ष कोणाचं? कोणाच आता कसं मी कसं हां, आता बघूया की आता लोक आत्ताच आजपासून प्रचार चालू झाला आहे. आता 2-3 दिवस गेल्यानंतर कोणाचं काय काय हे बघून त्याच्यानंतर मग हे करूया. याच्या अगोदरची नगरपालिकेवर सत्ता होती, राजकारते होते, तुमची कामं झालीत काय? थोडंफार झाल्यात, थोडंफार राहिल्यात. आता हे नगरसेवक नगराध्यक्ष येणार ते सगळं कामं करावं आमचं म्हणणं आहे. तुम्ही कोणत्या प्रभागात राहता? कोणत्या? मी माळेगल्लीत आहे. माळेगल्लीत राहता. तिथं कामं वगैरे झालेली आहे? कामावरच सटापर्यंत लई दिवसापासून झालं आहे. आता गावाचं रिंग रोड करायल्यात, पाईपलाईन करायल्यात, ते सगळं डांबरीकरण व्हावं. ते डांबरीकरण व्हायला नाही जाता, सगळं ते उकरून ठेवल्यात, सगळं ते डांबरीकरण गाव सुधारणा व्हावं, गाव स्वच्छ ठेवावं. धन्यवाद. निवडणुकीविषयी म्हणजे रस्ता आणि लगेच इथं मागे लगेच साफसफाई काय करानी तेवढं साफसफाई करावं एवढं मान्य आहे आम्हाला. इथून वाद होते की सगळं आणि एवढंच आहे. बरं, आता तुम्ही किती वर्ष इथं व्यवसाय करताय? आहे बऱ्याच वर्षी. बरेच वर्ष आहे. राजकर्त्यांनी काही मदत केली काय? नाही, काय करायचं.
काय पण मदत केलेली नाही नाही वाटतच नाही. इकडं कोण काय लक्ष वगैरे नाही दिलेलं नाही. काय वाटतं निवडणुकीत? निवडणूक आता बघूया काय आता काय होते. निवडणुकीत 2 पॅनल आहेत, एकीकडे राष्ट्रवादी आहे, एकीकडे जनता दल मित्र पक्ष आहे. हो ते अगोदर जे राजकर्ते होते हो त्यांनी काय आपली कामं केली? काय कामं करायला नाही. काय मागणी आहे आता तुमची राजकर्त्यांकडे? माझी मागणी म्हणजे एवढंच स्वच्छता राखावी एवढीच मान्य आहे. स्वच्छता राखावी. हो राखावी. आता आपण गडिंग्लजमधील ग्राउंड रिपोर्ट पाहण्यासाठी गडिंग्लजच्या बाजारपेठेत आलेलो आहोत. नागरिकांची इथं मोठी गर्दी आहे. बाजूला लक्ष्मी मंदिर आहे, समोर नागरिकांची ये जा आहेत. आता आपल्यासोबत काही सामान्य नागरिक आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. काका काय वाटतंय तुम्हाला? नगरपालिकेच्या निवडणुका प्रदीर्घ काळानंतर जाहीर झालेल्या आहेत. दीर्घकाळानंतर जाहीर झाल्या. आता ज्यांचं काम म्हणजे ज्यांनी या गडिंग्लज नगरीसाठी जे काम केलेलं आहे त्यांची पोचपावती त्यांना मिळणार असं एक गडिंग्लज नगरीमध्ये दिसतंय. आणि स्ट्रीट लाईट असू देत, रस्त्याची गटरची कामे असू देत मोठी, आणि जी काही कामं मोठ्या ह्याच्यातनं झालेली आहेत त्या कामाच्या संदर्भातनं म्हटलं तर आज चांगला कल दिसतोय. लोकांनी मतदान करावं आणि चांगल्या रीतीनं अगदी उमेदवार आपला चांगला निवडून द्यावा, जेणेकरून बाबा त्यानं चांगला विकास घडवला पाहिजे. गडिंग्लज नगरीमधला स्वच्छ सुंदर गडिंग्लज दिसण्यासाठी त्यानं प्रयत्न केले पाहिजेत. खरी अडचणी ज्या काय असतील त्याकडे लक्ष दिलेलं पाहिजे. काय वाटतं? एकीकडे हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचं पॅनल आहे, दुसरीकडे जनता दल मित्र पक्षांची महाआघाडी त्यांच्या समोर तुल्यबळाची समोर शकली आहे. काय वाटतं? जरी सर्व पक्ष एकत्रित झाले असले तरी ज्यांनी काम केलं त्या कामाला लोक जास्तीत जास्त महत्त्व देतील असं वाटतं. आणि मुश्रीफ साहेब आज नाही तर आज आम्ही बघतोय 15-20 वर्ष आज त्यांनी महिलांची भरपूर कामं म्हणजे केलेले आहेत. त्यांना निधी मिळवून दिलेला आहे. त्याच्यानंतर विधवा परित्यक्त्या यांच्या पेन्शन अशी कामं भरपूर त्यांनी आया बहिणींना दिलेली आहेत. त्यामुळे त्यांचा महिलांचा जास्तीत जास्त पुढाकार याच्यामध्ये दिसतोय. नागरिकसुद्धा भरपूर सगळ्यांनी सहकार्य हे मुश्रीफ साहेबांना करणारच आहे. किती वर्ष व्यवसाय करता इथं? नगरपालिकेवरच काय सुविधा मिळतात का? असतात सुविधा वगैरे. नगरपालिका स्वच्छता आहे ते नगरपालिका चांगल्या प्रकारे असतात. आपण फक्त नगरपालिकेलाच आपण दोषी न ठरवता आपण सांगितलं पाहिजे नगरपालिकेला की बाबा इथं हे काम अपुरं आहे किंवा इथं घाण कचरा साठतोय आणि या ठिकाणची गटर स्वच्छ नाही, तर ते येऊन लोक स्वच्छ करतील. पूर्णपणे गडिंग्लज नगरीमध्ये जाऊन आपण ऑफिसरला बोलणं किंवा हे करणं त्यांना आपण निदर्शनाला आणून दिल्यानंतरच ही कामं घडतील. धन्यवाद. काय वाटतंय निवडणुकीविषयी? प्रदीर्घ काळानंतर निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. ठीक आहे, नेहमीप्रमाणे 4-4.5 वर्ष लागली निवडणुका जाहीर व्हायला. होय कालावधी लागलेला आहे. कामं प्रलंबित राहिली की नाही? कामं प्रलंबित राहिली की नाही? होय कामं प्रलंबित पडलेले आहेत. काय कितपत अडचण वाटायला लागली? काय नाही तेवढीच चाललेलं आहे सगळ्यांचं. आमचे दोस्त आले मलकापण आपल्याला. काय वाटतं? एकीकडे हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आहे, जनता कशाचाच काय अंदाज येत नाही. कोण येतील ते आपलेच म्हणायचे. तुम्ही कोणत्या प्रभागात राहता? आम्ही कडगाव रोडला राहता. वॉर्ड नंबर 4. वॉर्ड नंबर 4. कोण कोण उमेदवार आहेत? आहे तिथं कुरोडे मॅडम आहेत, त्यानंतर देसाई म्हणून काय राजकर्त्यांनी आपली काही कामं केलीत काय? राजकर्त्यांनी आपली काही कामं केलीत का अगोदरच्या? काय आमची कामच काय नाही तर काय काय त्यांचीच कामं मी केले म्हणून सांगा अण्णा. आमचे अण्णा सुद्धा 10 वर्ष उपनगराध्यक्ष होते. बरोबर. त्यांची काय नाव? वडील पटणचे. 10 वर्ष नगरपालिकेला होते. तर शिवाजी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. काय वाटतं 4 वर्षात कामं कितपत प्रलंबित राहिली? बऱ्यापैकी कामं प्रलंबित राहिलेले आहेत आणि त्या पद्धतीने नगरसेवक आपल्याला निवडून आणायला पाहिजेत. नगराध्यक्ष पण त्या पद्धतीनं पाहिजेत आणि त्या पद्धतीने विकासाची कामे निम्मे झालेली निम्मे प्रलंबित राहिलेले आहेत. तरी नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर त्यांना प्रत्येक वार्डातून आठवड्यातून एकदा तरी फेरी मारली पाहिजेत. त्या पद्धतीने नगरसेवक आपल्याला निवडून आणण्यासाठी पाहिजे. नाहीतर निवडून आलं की 5 वर्ष तिकडे असं नको. आपल्या चौकातल्या आपल्या भागातला नगरसेवक पाहिजे.
आणि हक्काचा की आपण गेलो की त्याच्या घरी की आपण तो आदर देऊन आपल्याला नगरसेवक आपल्याला जवळ करून काय प्रश्न असतील ते विचारायला पाहिजे. त्या पद्धतीनं नगरसेवक आपण निवडून आणण्यासाठी पाहिजे. शिवाय मला सांग, एका बाजूला हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आहे, दुसरीकडे जनता दल मित्र पक्षांची आघाडी झाली. काय वाटतं तुला की त्या पद्धतीनं दोन्ही पण पक्षातून निवडून येणार आहे? कारण की त्या पद्धतीनं माणसाच्या नाही, त्या पद्धतीनं उमेदवार निवडून आणणार आहेत. जनता ही परीक्षा करून बसलेले आहेत की कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला नाही आहे. उमेदवार आपल्याला भेटायला येतात काय? हा भेटायला येतात. 4 वर्षानंतर निवडणुका जाहीर झाल्यात, काय वाटते? काय नाही, आता 4 वर्ष लॉकडाऊन नंतर पहिला परत आणि 4 वर्ष अगोदरच्या नगरसेवकांनी काही कामं केली का? कामं केली. तुमची आता प्रशासनाकडे नगरसेवकांकडे काय मागणी आहेत? काय स्वच्छ ठेवणे आणि रस्ते डांबरीकरण वगैरे कुठं करून घ्या. तुम्ही कोणत्या प्रभागात राहताय, तिथं काय काय असुविधा आहेत? तर मी प्रभाग 9मध्ये राहतो आहे आणि तिथं फक्त सांडपाणी एकीकडे हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, तर दुसरीकडे जनता दल जनसुराज मित्र पक्षांची आघाडी आहे. काय वाटते? काय बघा, आता लोकांच्या कौलावर मताचं हे बरोबर. कोणाच्या सत्ता येईल काय सांगता येते, असं म्हणजे कोणाची सत्ता आहे. नगराध्यक्ष पदाचे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. तुल्यबळ आहे. त्याला एका बाजूला गंगाधर रेणेमठ आहे, दुसरीकडे महेश तुर्भत मठ आहे. दोन्ही संपर्कातले आहेत. दोन्ही संपर्कातले आहेत. दोन्ही कोणी आलं तरी आपल्याला काय. धन्यवाद. विनायक, काय वाटतं 4 वर्षानंतर निवडणुका जाहीर झाल्या? आता 4-5 वर्ष निवडणुका नव्हत्या आणि आता निवडणुका झाल्यात. आता निवडणूक आल्यानंतर आता आमच्या नगरसेवकांनी आमच्याकडनं ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करतील तरी आता ह्या निवडणुका झाल्यानंतर. अगोदरच्या नगरसेवकांनी आपली काही कामं केली की ठीक आहे. आपण जे आमच्या काय अपेक्षा होत्या, काय मागण्या होत्या, पूर्ण केल्या. आता इथून पुढे पण त्याला काहीतरी बदल होईल, चांगल्या करतील कामं, अशी अपेक्षा आहे. आपण कोणत्या प्रभागात राहता? आम्ही 2 नंबर वॉर्डमध्ये. 2 नंबर. कोण कोण उमेदवार आहेत? आमचे काकी आहेत, आरोग्य विकास कोलते आणि संतोषदादा चिकोडे. काय वाटतं यांच्या माध्यमातून कामं होतील, तुम्हाला करतील? 100% करणार की. 100% होणार की. आमचा सपोर्ट असणार तर. वाटलं चांगलं कामं गावाचा काय प्रश्न नाही, पण 8 नंबरमध्ये नाही, आपल्याला उमेदवारांच्याबद्दल बोलायचं नाही आहे. प्रभागात आपल्या जे मागील काही राज्यकर्त्यांनी जी कामं करायची होती ती झाली काय? कामं झाले, मुस्लिमचे कामाला काय वाद नाही, पण यांनी स्वतः गाठी तिथे इकडे नाही. आम्ही दोघी थोडी भेटलो आणि सुद्धा बरोबर. आता निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्याकडे काय मागणी आहे तुमची? मागणी काय राहते? पण बाबा सगळी कामं आता समस्या काय काय तिथे? समस्या काय काय? समस्या काय, आता काम केल्या त्याचं पायपा काय त्यात निवडणुका प्रभागातच करणार करणार पूर्ण. आता निवडणूक निवडणुकीत उतरलाय जनता दल जनसुराज आघाडी त्यांच्या समोर आहे. एकाच एक टक्कर आहे काय. स्वातीताईंनी पण असं प्रबळ उमेदवार दिले आहेत काय, असं शक्य नाही. जे तिथे ते दिसायचं, पण उमेदवार सगळे चांगले उमेदवार आहेत. चांगले जोरात लढत होणार. बेकरी गडिंग्लज बस स्थानकावरील बेकरी व्यावसायिक मोरजकर आपल्यासोबत आहेत. परत मोरजकर काय म्हणतात? अण्णा नमस्कार. काय वाटतंय 4 वर्षानंतर निवडणुका जाहीर झाली? बघूया आता कोण नगरसेवक होते. चांगली रस्त्याची कामं करावी, गट्टी कराव्या, लाईटचं काम. 4 दिवस सगळं थकलेली आहेत कामं, त्यामुळं नवीन कोणतरी नगरसेवक म्हणजे चांगली कामं करू अशी अपेक्षा आहे. 4 वर्षात कामं तात्काळत राहिली होती, काय वाटते? की आता निवडणुका लागल्यामुळं नवीन नगरसेवक होईल आणि पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. एकीकडे हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पॅनल, तर दुसरीकडे जनता दल मित्र पक्षांची आघाडी. काय वाटते कोण असेल? आता बघूया लोकांचं काय होते, कुणाला मतं देतात. तुम्ही कोणत्या प्रभागात राहता, तिथील कामं काय झाली? मी प्रभाग 1मध्ये आहे. तर पाण्याचा प्रश्न आहे, गट्टी, रस्ता व्हावा असं अपेक्षा आहे. ठीक आहे, धन्यवाद. मामा, 4 वर्षानंतर निवडणुका जाहीर झाल्या, काय वाटतंय? जाहीर झाली आणि काय आता इलेक्शन चालू आहे आता. बरं, उमेदवार वगैरे भेटायला येतात काय?
अजून कोण आमच्याकडे यायचं अजून कोणी आले नाही नाही. बरं, काय वाटतंय आता एकंदरीत 4 वर्ष कामाची परिस्थिती काय होती? काय आता चालू आहेच त्याला, कामाचं तर चालू आहेच आता. बरं, 4 वर्षात नगरपालिकेत प्रशासक होता, कोणी नगरसेवक नव्हता, आता निवडणुका जाहीर झाल्या, याच्याबद्दल काय म्हणायचं? ते आता पक्ष येईल ते आता येईल त्याला जायचं मतदान आमचं येईल त्याला जायचं. बरं, तुम्ही कुठल्या प्रभागात राहता? आमच्या 2 नंबरमध्ये. 2 नंबरमध्ये समस्या काय काय तिथं? आहे की आम्ही त्यांच्या समस्या काय काय? रस्ता, गटरी, लाईट काय आहे? गटारीत पाणी आले, आता गटारीत पाणी गटारीत पाणी ते मुद्दाम आता किती 6 महिने पाणी येत होतं, तसं त्या पाण्यातनं जायचं होता. नंतर ते आपल्या गौरसाहेब मंजूर करून गेला, झालं गटार. आता तिथं उमेदवार कोण कोण आहेत काय माहीत आहे? काय आम्हाला अजून काही माहीत उमेदवारच माहीत नाही. तर अशा या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. यांना अजून उमेदवारच भेटलेला नाही. अनेक समस्यांनी तिथं उच्छाद मांडलेला आहे. आता याच्याकडे राज्यकर्ते लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज.